नमस्कार मित्रांनो, मी गली आर्टिस्ट कल्पेश आणि आज नवीन पुन्हा ब्लॉग घेऊन येतो आहे। आज आपला प्रोग्राम आहे वसई पवईला आणि निघालो आहे। आता आपण टेम्पो वगैरे गेला आहे, योगेश दादा वगैरे निखिल दादा वगैरे बाकी आहे। आम्ही लोक गाडीने चाललो आहे, भेटूया आपण। आणि सध्या तुमचा मला चांगला रिस्पॉन्स प्रतिसाद येतो आहे, तो असाच असू द्या। पुढच्या ब्लॉगमध्ये काय होते ते आपण बघूया पुढे। चला भेटूया। चला निघालो आहे आपण। आज पण साहिल आहे, निखिल मला वाटतं मागून येईल की नाही माहीत नाही, बघूया आपण जरा आता पुढचा प्रवास कसा होतोय ते। चला भेटूया। प्रकारे गाडी आमची थांबले काय जोगेश्वरी विष्णुरी रिंग रोडलाच ना। हा पोचू आपण आता। सगळे टॉप गिअरमध्येच आहे काय आमचे फायनलचे सगळे बैल आले बाबा। चला भेटूया आपण, पुढचा प्रवास बघूया। आपण आलोय सगळे, आता सगळे पब्लिक आहे इकडे, काम करते। मिस्टर फोटोबाई पण आहे, अशोक भाई किती। अरे भाऊ ये ना, तू काय असं एकदम आहे। हा भाई बघ, एवढा का मला एवढा का शॉक झाला, एवढा का लाजतो। मोर्यामध्ये नवीन कीबोर्ड आहे शुभम बालगुडे, आज अयोध्येला चाललाय बाबा, सांगतोय पब्लिकला। शाबाश शाबाश शाबाश, अशीच मोरिया बीट्स प्रगती करत राहावी। अजून काय बोलू, भेटूया आपण, पुढचा शूट घेऊया, बघूया। चला अशा प्रकारे आता आपला बँजो सेटअप वाजवायला चालू करतो आपण 5 मिनिटांमध्ये। बघत राहा, थोडी मजा घेत राहा तुम्ही पण। पब्लिक आहे सगळी। हा बघा, याला बघा पहिला बाबा, हा आमचा छकुला बघा। येड्यांची जत्रा आहे आपली, भेटूया आपण। हा तेड्याच्या जत्रा।
आता आपण ॲक्च्युली मला दुसरीकडे पण वाजवायला जायचं होतं, जरासं छोटं काम होतं, एक ग्रुप फसला आहे तिकडची मला शूट नाही घ्यायला जमणार, तर जे काय ते आपण रात्रीच भेटू बोलू. चला भावांनो, चला शेट पटपट चला. फायनली आपण आलो आहे आपल्या एरियामध्ये. आजचा प्रोग्राम संपला. आज पण बराच थकलो होतो आणि आज आली ब्लॉगची सांगता. आज मजा आली पवईच्या प्रोग्रामला. पुंगागावामध्ये आपला प्रोग्राम होता आणि बरीच मजा केली, म्हणजे छान वाटलं जरा. तिकडे रिस्पॉन्स वगैरे सगळा चांगला होता. आणि आज मी जरा थकलो जास्तच, तर मी आता ब्लॉगच्या एंडिंगला एवढंच म्हणेन की माणूस कितीही चेहऱ्याने जरी हसत असला ना, की त्याच्या मनातले दुःख फक्त त्यालाच माहीत असतात. म्हणजे तुम्ही पण हसत असाल, पण तुमच्या घरात काय शिस्त हे फक्त तुम्हालाच माहीत असतं. तर एवढंच म्हणेल की त्या सगळ्या गोष्टींच्या ना त्याचा विचार न करता फक्त आयुष्यामध्ये एक हसणं हा एक तुमच्यासाठी बोलतात ना सर्वात मोठा पर्याय आहे, आणि त्याला तुम्ही कंटिन्यू फॉलो करत राहा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.